जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. फ्रेश मॉर्निंग झालेले आणि रात्रभर पाऊस होता. ते सोशल मीडियावर एक जोक फिरतोय की हे मेघराज तुमचं कॅलेंडर मधलं मे महिन्याचं पान फाटलंय का, असंच काहीतरी मेघराज बिहेव करत आहेत. सगळीकडे पाणी, गावाकडच्या नद्या फुल झालेले आहेत. पाणी दररोज डेली पाऊस आहे. इथे पुण्यात सुद्धा डेली पाऊस आहे, गावाकडे डेली पाऊस आहे. तर रात्री अनेक न्यूज बघितले की विजा पडून काही जण दगावलेत, गाडीवर झाड पडलं, ट्रॅफिक आली, ऍक्सिडेंट झाले. ह्या गोष्टी आता इथून पुढे होणार आहेत. आपल्याला काळजी घेऊन बाहेर फिरायला लागेल. जर तुमचं कामच खूप महत्वाचं इम्पॉर्टंट काम असेल तरच बाहेर पडा. सेफ ड्राईव्ह करा, सेफ फिरा. धन्यवाद. चला तर मग सुरू करूया आपल्या डेली व्लॉगला. काल आपला चेस्ट वर्कआउट झाला होता, आज आहे शोल्डर आणि आपण आवरून निघायचं आपल्याला जिमला आणि त्यानंतर आपला दिवस चालू होईल. माझं खाऊन झालेलं आहे आणि आता मी निघालोय जिमसाठी. जिम मध्ये आता मी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आजचा जो टास्क होता तो होता शोल्डर एक्सरसाइज. तो 1 तास शोल्डर एक्सरसाइज केल्यानंतर मी निघालोय आता जिमच्या बाहेर. आज डीमार्टला जाऊन मला दूध आणि पनीर घ्यायचं होतं. सो मी 2 पॅकेट पनीर आणि 2 पॅकेट काऊ मिल्क अमोलचे 2 असे 4 पॅकेट घेऊन मी बिल केलं आणि बिल केल्याच्या नंतर मी निघालोय डीमार्टच्या बाहेर आल्यावर मला भाजीपाला घ्यायचं होतं. तो भाजीपाला घेतला. आईचे काही टॅबलेट्स घ्यायचे होते तर टॅबलेट्स घेतल्या आणि केळी संपली होती म्हणून मी केळी आणायला गेलो. केळी घेऊन घरी मी निघालोय. घरी येऊन जे होममेड प्रोटीन पावडर आहे आपलं ते संपलंय. सो शेंगदाणे, फुटाणे, ओट्स आणि सोयाबीन या 4 मिक्सचर आपण बनवलंय आणि ते आपण जारमध्ये आपण स्टोअर केलंय. त्यानंतर ते मिक्सचर, केळी, दूध घेऊन आपलं शेक तयार आहे. आंघोळ करून मस्तपैकी आपण ते शेक घेतलेलं आहे, शेक पिलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जायचं ऑफिसला. पण त्यासोबतच घरी आप्पे बनवत होते. सो ते मी आप्पे एकदम चविष्ट आप्पे खाऊन मी निघालोय आता ऑफिसला. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं सो पेट्रोल टाकलं आणि मध्येच निघालो तर भयानक पावसात अडकलो आणि विचार केला की आता पुढे जाऊन फायदा नाही, कारण पुढे पण पाऊस खूप होता. म्हणून मी घरी आलो ना आज वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं. घरी येऊन सगळीकडे पाऊसच होता. घरी येऊन मी मेल केला की मी आज वर्क फ्रॉम होम करतोय आणि मी घरीच काम करत बसलो. दुपारी थोडं खाल्लं आणि त्यानंतर संध्याकाळी काम करून आपण केलंय लॉगआउट केल्याच्या नंतर आपण चाललोय 4 भुजा मंदिराला. सो ऑटो बुक केला पावसामुळं आणि आपण पोहोचलोय 4 भुजा मंदिराला. इथं आल्यावरची जी प्रसन्नता आहे ती विलक्षण आहे. खूप प्रसन्न आणि शांत वाटतं. सो मी नेहमी इकडे येत असतो, ह्या मंदिरात येत असतो आणि मंदिरात दर्शन घेऊन मंदिरात प्रसाद घेतला आणि आजच्या दिवसाचा शेवट केला.